आपण पाहतो की आता साबणेला सुरुवात करतोय वाघोली कौन्सिल सोसायटी प्रेमिल लीग 2025 चा दैदिप्यवाद देखणा सोहळा आपण गेल्या 13 दिवसापासून अनुभवत आहोत. दिवस क्रमांक 13वा आणि 13व्या दिवसातील आपण पाहतो दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सिंहगड स्पार्टन तोरणा टायटन्स या दोन तुल्यबळ संघामध्ये मोठी लढत, महामुकाबला, जोरदार लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पूर्ण सामना आहे, डुवर डाय करो किंवा भरो दोन्ही संघाला चान्स असतील, परंतु आपण पाहूयात इथे जीवाचं रान करत पहिला चेंडू पहा मित्रांनो, काही कमालीचा मैदानाच्या आतमध्ये इथे हतळलाय आणि पहिल्या चेंडूवरती इथे विकेट मिळवत आहेत युवराज भैया कटके. फलंदाज बॅक टू द डगआउट बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्ट पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली तिथे आणि त्याचबरोबर प्रेम तिथे बाद होतोय. प्रेम विकास तर संघाचे सहबालक अंशुल गुप्ता स्ट्राईक वरती असेल. पाहूयात युवराज भैया कटकेस तयार, घोडा ट्रॅक वरती. उलटास फलचा चेंडू होता इथे सुद्धा स्लो रन चेंडू मैदानाच्या आतमध्ये लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची एज होती तिथे, परंतु इष्ट्यांच्या पाठीमागे एक चांगलं फीड मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. कोणतीही धाव नसणार आहे. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसरा चेंडू इथे अंशुल गुप्ताला समजू दिला नाहीये. लाजवाब चेंडू, युवराज भैया कटके तयार. पुलटच पद्धतीचा चेंडू होता, सुरेख हलक्या हाताने टोलून खेळला तिथे. अक्रॉस द लाईन फटका मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि एका धावीच्या मदतीने अंशुल गुप्ता इथे स्वतःचा अकाउंट ओपन करतो आणि धावांचा सिरीकडीच्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना एकदा धपल का भरते असताना सिंगल घेतले आणि स्ट्राईक वरती आपण पाहतो महेश भैरट सुद्धा एक अत्यंत संघाचा मोठा फलंदाज आहे, परंतु आपण पाहतो की ओ बॅटफूट चा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवले ते युवराज भैया कटके यांना आणि महेश भैरटच्या बॅट मधून येते एक मोठी दहाड. लाजवाब षटकार 6 धावांसाठी. धावा धपलकावरती असताना पुन्हा एकदा दाखवून डब्याचा चेंडू होता. फ्रंट फूट वरती बोटी अपील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ते आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे निर्णय येईल, परंतु आपण पाहतो की इथे जेल होतोय का ही पाहणी करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय होतोय. इथे जेल क्लिअर आहे का ही पाहणी करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय येईल आणि तिसरे पंच कळवतील आपल्याला योग्य तो निर्णय आपल्या पर्यंत काही क्षणामध्ये पोहोचणार आहे. आणि आपण पाहतो इथे तिसरे पंच कळवत आहेत. फलंदाज ओयुटी आउट, बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला.
काव्यांचं शिकार ठरतो तिथे महेश भैरट. षटकार आल्यानंतर एक लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला तिथे युवराज भैया खटकेनं 13-1 हे प्रत्युत्तर दाखवून दिलंय. आणि त्यानंतर आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत प्रशांत गोडियाल. बराबर आहे ना. सौरभ सुबार प्रशांत घोडियाल मला वाटतं तिथे इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये अत्यंत एक चांगल्या प्रकारची कामगिरी बजावतायत. एक सुंदर झेल टिपत तिथे महेश भैरट. ओहो इथे पाहतो पुन्हा एकदा चुकीचा फटका निवडलाय. सोप्पा उलटा झेल तिथे सोप्पा केलाय टिपला झेल. आणि इथे आपण पाहतो सौरभ सुमड शून्यावरती फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. आपण पाहतो की युवराज भैया खटके काही लाजबाब गोलंदाजीचा नजरात आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत मला वाटतं त्यांनीच विकेट मिळवलेली आहे. लाजबाब गोलंदाजी ते साकारतायत. एका षटकानंतर धोपलकावरती 7 धाबा आहेत. 3 गडी बाद असताना काही कमालीची गोलंदाजी बनावं लागेल. कौतुकास्पद अशी गोलंदाजी आहे. युवराज भैया खटके यांचं कौतुक करावं लागणार आहे. कारण की आपण पाहतोय ते 6 चेंडू टाकत 3 फलंदाज बाद आणि त्याच बरोबरी 7 धाबा खर्च केले आहेत. हो ते पाहतो आपण वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धावीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती. 8 धाबा धोपलकावरती असताना बॅटफूट पैसा चेंडू होता तिथे खांडून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि एका धावीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती धाबा असतील 9 धाबा असताना आपण पाहतो की एक देखणं रूप खऱ्या अर्थाने एक देखणी स्पर्धा आपण अनुभवत आहोत. धोपलकावरती धाबा 9. कुणाल भाऊसर आपण पाहतो की स्ट्राईक वरती असणार आहे. 9 धाबा धोपलकावरती असताना हो इथे पाहतो एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळल्यानंतर 9 धाबा धोपलकावरती असताना गेल्या 13 दिवस आपण पाहतो की डीजेच्या आवाजातून त्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडलेला आहे. असे मुख्य डीजे ऑपरेटर सन्माननीय तेजस दादा कुटे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. प्रथमतः या ठिकाणी वाघोली सोसायटी प्रीमियर लीग मध्ये बडस्वी करतो मनपूर्वक हार्दिक स्वागत. 10 धाबा धोपलकावरती असताना 3 फलंदाज इथे बाद आहेत. 1.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. धोपलकावरती धाबा 10.
हो इथे पाहतो आपण सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळ होता. डीप फाईन लेग फोडलाय. सनसनाटी जलवा अनुशुल गुप्ताच्या बॅट मधून येतोय सनसनी चौका. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. चौदा धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो की निर्धाव छोटू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 गडी बाद असताना 1.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सोडतोय. हो इथे पाहतो टप्पा पडल्यानंतर उसळे घेणारा छोटू मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच बरोबरीत षटकाची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धौपलकावरती धाबा असतील 14. 3 गडी बाद असताना प्रकाश सर आपण पाहतो की ज्यावेळेस पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये युवराज भैया कटके यांनी हाताळलं होतं 6 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करत 3 फलंदाज गमावले होते, त्यांनी बाद केले होते. तर तिसऱ्या षटकाची एक मोठी जबाबदारी असेल आणि 6 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतील काय वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतंय युवराज भैया ही ओव्हर मिडल टाकायच्या तयारीमध्ये आहेत. मिडल ओव्हर जर ते टाकू शकले तर एक मोठी चांगली कामगिरी त्यांच्या वतीने ही घडू शकते. पाठीमागच्या ओव्हर्समध्ये त्यांनी 3 आऊट घेतलेत आणि एक चांगला प्रकारचा खेळ उभा केला आहे त्यांनी. आणि ह्या ओव्हरमध्ये पण मला असं वाटतं चुकता लागली आहे सगळ्यांचीच की जास्तीत जास्त आऊट आणि कमीत कमी रन. परंतु आता हा चौकार जातो की काय आणि अडवला आहे प्लेअरने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं आहे आणि जशा प्रकारे टीमनी साथ द्यायची तशा प्रकारे टीम साथ पण देते युवराज भैयांना. आणि आपण पाहूयात पुढं काय घडतंय. नक्कीच प्रकाश भाऊ अत्यंत एक चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत गोलंदाजी करत असतात. पहिल्या चेंडूवरती 1 मिळवले परंतु येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आपण आता पाहणार आहोत युवराज भैया कटके यांचा गोलंदाजीचा नजराणा. एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईकवरती अंशुल गुप्ता नौकऱ्याचा फलंदाज स्वतः संघाचा कप्तान आहे. कप्तान म्हणलं तर अंशुल गुप्ता सरांच्या माध्यमातून आपण पाहतो की मला वाटतं स्वतःकडे संघाची मालकी तत्व ते सांभाळतायत आणि कशा प्रकारची त्यांची फलंदाजी असणार आहे. आता नक्कीच की मला असं वाटतं की युवराज भैयाने त्यांना अडवायचा प्रयत्न करत आहेत. परंतु जास्तीत जास्त कसे रन काढता येतील असं अंशुल सरांची इच्छा असू शकते आणि युवराज भैयांची अशी इच्छा असू शकते की बाबा मी ह्यांना कसं जास्त अडवू शकतो. पाहूयात प्रत्येक बॉल हा एक बाणासारखा आहे आणि बाण कशा दिशेने जातोय हे पण तेवढंच पाहणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच सर अत्यंत एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतो की प्रकाश भाऊंनी सांगितलं आत्ताच कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न युवराज भैया इथे करतील आणि त्याचबरोबर अंशुल गुप्ता सर प्रत्येक चेंडूवरती बाणासारखा म्हणजे चेंडू बाणासारखा असतो म्हणजे त्यांना तिथे जोरदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. सर नक्कीच आपण पाहतो की धौपलकावरती 16 धावा आहेत. धौपलकावरती धावा 16 आणि 2 फलंदाज इथून पुढे किती धावा करणार आहेत गोळा हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. पाहूया आज. हो ते सुरेख सुरेख हलक्या हाताने खेळायला सुंदर होता. टॅप केला माझ्या मते 1 धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होते बाद. हा धोपलकावरती धावा 17 आहेत. मित्रांनो आपण पाहतो की युवराज भैया कटके तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती बारकस होत आहेत. 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि तिन्ही चेंडूवरती 1 धाव त्यांना खर्च केलेला आहे. म्हणजे हे कुठेतरी चांगल्या प्रकारचा अचूक टप्पा एक लेंथ लाजबाब गोलंदाजीचा नजराणा इथे सातत्यपूर्ण आपल्याला युवराज भैया कटके यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सिंगल आल्यानंतर स्ट्राईकवरती असेल अंशुल गुप्ता. हो इथे हा टप्पा तितकाच महत्वाचा आहे. मित्रांनो आपण पाहतो की युवराज भैया कटके अचूक टप्प्याने ओळखले जातात. इथे आत्ताच मला वाटतं की प्रकाश भाऊंनी सांगितलं एक कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न ते सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये करतील आणि तोच नजराणा खऱ्या अर्थानं त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून दिसून येतोय. काही गोलंदाजी म्हणावं लागेल कौतुकास्पद अशी गोलंदाजी आहे. पाहूयात गोलंदाज तयार.
हो, पुन्हा एकदा तोच टप्पा आहे. पहा मित्रांनो, चूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत काही कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अक्षरशः स्वतः संघाचे संघमालक अंशुल गुप्ता तिथे लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव खेळतायत. म्हणजे कुठेतरी आता इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न युवराज भैया कटके आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून साकारतायत. इथे खऱ्या अर्थानं सांगितलं होतं या षटकामध्ये कमतरता, कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळेल आणि तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये घडतंय आणि पाहायला मिळतंय. पाहूया आत गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. हो, इथे पहा मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये होती आणि इथे पाहतो आपण टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आहे. फक्त आणि फक्त पहा मित्रांनो, माझ्या मते 6 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत एक कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलंय. मला वाटतं की प्रकाश भाऊ म्हणले होते की ते 6 चेंडूमध्ये एकही धाव म्हणजे मिडल ओव्हर टाकली तर तितकंच महत्वाचं संघासाठी ठरणार आहे. परंतु पहा, मी प्रकाश भाऊंना सांगेल 6 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत म्हणजे कुठलाही अत्यंत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, कोणतेही मोठमोठे फटके मैदानाच्या आतमध्ये म्हणजे खेळू दिले नाहीत फलंदाजाला आणि जागचे हलू दिले नाहीत. तर इथून पुढे पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी काय कशी असणार आहे आणि आजचे आपण प्रत्येक सामने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यासाठी प्रकाश सर काय सांगसाल? आत्ता जी भैयांनी ओव्हर टाकली ती अतिशय सुंदर टाकली आहे, परंतु आता जी नेक्स्ट ओव्हर जी येते आहे, आता नेक्स्ट ओव्हर जी घेऊन येतात आहेत आपले योगेश अण्णा, आता जी ओव्हर घेऊन येतात ते त्यांची पण तशीच इच्छा असेल की जास्तीत जास्त बॉल टाकून कमीत कमी रन कसे देता येतील. आणि अंशुल सर मला जेव्हा ते आता स्ट्राईकवरती आलेत आणि त्यांची नक्कीच पाठीमागच्या ओव्हरमध्ये जी कमी रन जे झाले होते ते भरून काढण्याचा प्रयत्न ते करतील आणि अण्णा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील. ते किती सक्सेसफुल ठरतायत काय ठरतायत नक्कीच. आणि एक एक बॉल जसा आगीचा गोळा टाकतो तशा प्रकारे अण्णा टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच गोळ्याला अडवून कसं बाहेर पाठवता येतील असं अंशुल सर आणि त्यांचे सहकारी कोणाला हे करत आहेत. आणि पाहूयात पुढे पुढे कसं जात आहे. आणि अण्णा आता ओव्हर पुढची कशी टाकतात ते काय टाकतात ते प्रत्येक आगीचा गोळा फेकतील कसा हीच उत्सुकता. नक्कीच सर, अत्यंत एक आपण पाहतो की आत्ता सरने सांगितलं की आगीचा गोळा कशा प्रकारे इथून पुढे योगेश अण्णा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून हाताळणार आहे. तर तिथून पुढे आपण पाहतो एका बाजूला अंशुल गुप्ता तर दुसऱ्या बाजूला कुणाल भवसर असतील. म्हणजे तिथून पुढे तुम्हाला तो आगीचा गोळा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये एक लाजवाब मोठ्या ताकदीने तिथे खेळावं लागणार आहे. म्हणजे ताकद किती वापरायची आहे ही क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. एक ताबडतोब फटका खेळत आपण पाहतो तिथे डीप थर्डमॅनमध्ये 2 धावा मिळतील आणि 2 धावीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती धावा 21, लॉस ऑफ द 3 विकेट. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये फटका तर जरूर खेळला होता. इथे ताबडतोब फटका खेळलाय आणि कुणाल भाऊसरच्या बॅट मधून येतोय एक राजेशाही शानदार रुबाबदार जानदार षटकार. 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. मला असं वाटतं कुणाल ही पाठीमागच्या ओव्हरची भरपाई भरून काढतात आहेत का. आणि जो आता जो षटकार आला तो षटकार खूप सुरेख असा होता. आग्नेचा गोळा अडवता कसा येईल आणि आग्नेचा गोळा बाउंड्रीच्या बाहेर कसा पाठवता येईल हाच त्यांनी सुरेख असा प्रयत्न केला आणि छान असा षटकार त्यांनी मारलेला आहे. म्हणजे आत्ताच नक्कीच सर आपण पाहतो की प्रकाश भाऊंनी सांगितलं की ज्यावेळेस तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं होतं युवराज भैया कटके यांनी फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत 4थ्या षटकामध्ये त्या धावांचा कसूर म्हणजे ते धावा भरून काढणार आहेत का काय असं त्यांनी नक्कीच सांगितलं आपल्याला. परंतु 4 षटकांचा खेळ संपत असताना 28 धावा या षटकामध्ये योगेश अण्णा खुळे मला वाटतं की 11 धावा म्हणजे कुठेतरी 11 धावा कुठून काढत असताना दोनही फलंदाज एक चांगल्या प्रकारचं मागल्या षटकातील तिथे मला वाटतं धावा बनवलेल्या आहेत. धावा तिथे गोळा केलेल्या आहेत म्हणजे कुठेतरी सीएम लेवल करण्याचा प्रयत्न इथे षटकाच्या माध्यमातून करतायत. 5व्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतो की 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची कुठेतरी एकामेकाला साथ देण्याचा प्रयत्न. एका बाजूला आपण पाहतो संघाचा
कप्तान म्हणजे सॉरी संघाचा मला वाटतं संघबालक असेल अंशुल गुप्ता, तो दुसऱ्या बाजूला कुणाल सर आहेत. इथे सुद्धा अत्यंत एक चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आत्तापर्यंत इथे पाहतो आपण 4 षटकांचा खेळ संपत असताना 28 धावा म्हणजे 24 चेंडू संपल्यात, 28 धावा बडवल्यात, 3 फलंदाज बाद आहेत. परंतु इथून पुढे पाहूयात 24 चेंडू 28 धावा आत्तापर्यंत कमबॅक दिसून आलेला आहे. परंतु इथून पुढचा पाहूयात गोलंदाज अमर धाडगे सरांचा आपण पाहतो पुढचा चेंडू होता आणि अमर सर मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहेत काय सांगाल प्रकाश भाऊ सर? सर नक्कीच मी ज्या प्रकारे अमर सरांचं नाव ऐकलंय, त्यांची गोलंदाजी अतिशय तीक्ष्ण आणि अचूक असते, लयबाज असते. तर त्या ज्या प्रकारे ते प्रॅक्टिसमध्ये खेळतात त्याच प्रकारे आत्ता पण त्या प्रकारे बॉलिंग टाकतील का, ही खूप मोठी उत्सुकता आहे. आणि आत्तापर्यंत तर टीमने बाकीचे बॅट्समन आहेत त्यांना रोखून धरण्याचं काम केलं आहे, तंबूत पाठवण्याचं काम केलं आहे बॅट्समनला. आणि आता येणारा पुढचा बॉलर आणि कॅच, ही जी मिसफिल्ड आहे हीच संकटांचं मोठं कारण असते. आणि जास्तीत जास्त कॅचेस कसे घेता येतील हा प्रयत्न फिल्डिंगच्या टीमने नक्कीच करणं गरजेचं आहे. आणि हे मोठं जे जीवदान आहे, हे जीवदान बॅटिंगची टीम जी आहे त्यांना खूप मोठं ठरू शकते. आणि अशी जीवदानं जे आपण ऐकत आलो आहे की जशी युद्धामध्ये जीवदान असतात तशीच क्रिकेटमध्ये ही जीवदानं खूप महागडी पडतात असं ऐकून आहे. पाहूयात आपण कसं घडतंय पुढे पुढे. नक्कीच सर आपण पाहतो की जीवदान मिळाल्यानंतर तिथून पुढे जीवदानाचा पुरेपूर फायदा म्हणजे कालच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो एका बाजूला भाजपमध्ये पंकज गायकवाड असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कालच्या क्षेत्रामध्ये 11 षटकार म्हणजे वैयक्तिक 76 धावा त्यांना बनवल्या. रोहित पवार यांना सुद्धा जीवदान मिळाले होते, एक सोडून 2-2 जीवदान. खऱ्या अर्थाने त्या जीवदानाचा कसा पुरेपूर फायदा घ्यायचा ना ते कालच्या क्षेत्रामध्ये त्यांनी फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलेला आहे. आणि तो जीवदान आता इथे मला वाटतं की अंशुल गुप्ता यांना जीवदान मिळालं होतं, परंतु त्या जीवदानाचा कसा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये करणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. एक सिंगल घेते आणि सिंगलच्या धाब्यानं धोपलक्यावरती होते बाद. 32 लॉस ऑफ द 3 विकेट. 4.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला इथे पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण पाहतो की 5 चेंडूचा खेळ संपत असताना अमर धाडगे सर अत्यंत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या माध्यमातून इथे साकारत आहेत. अमर धाडगे सरांचं इथे कौतुक करावं लागणार आहे. मला वाटतं की स्वतः संघाचे मला वाटतं एक चांगला डेटा म्हणजे कुठेतरी दाबाला पुढे घेऊन जाण्याचं मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून आहे. परंतु आपण पाहतो की वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. आत्ताच मला वाटतं इथे प्रकाश भाऊंनी सांगितलं अमर धाडगे सर ज्यावेळेस प्रॅक्टिस करत असतात ना त्यावेळेस अत्यंत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी ते सातत्यपूर्ण करत असतात. म्हणजे आत्ताच त्यांनी सांगितलं. परंतु आपण पाहतो की आत्तापर्यंतचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये प्रकाश भाऊ त्यांनी केलेला आहे. परंतु पुढील चेंडू कशा प्रकारे असेल, हो इथे पहा हा चेंडू महत्त्वाचा होता. आपण पाहतो की शेवटच्या चेंडू जोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत तिथे षटक येत नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडूवरती आसमान दाखवलंय आणि प्रॉपर बॅटवरती मिडल करत मोठी धाड येतो शानदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. आपण पाहतो की ज्यावेळेस मला वाटतं प्रकाश भाऊ म्हटले होते की अमर धाडगे सर अत्यंत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणजे एक पहा मित्रांनो त्यांनी साकारली तिथे. मला वाटतं की 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, 5 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती आसमान दाखवलं आणि तिथे षटकाराला मोठी वाढ झाली तिथे. आणि त्यानंतर आपण पाहतो की क्रिकेट ह्यालाच म्हणतात ज्यावेळेस शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येत नाही ना, शेवटच्या षटकापर्यंत चेंडू येत नाही ना तोपर्यंत सामन्याचं आपण इक्वेशन सांगू शकत नाहीये. कारण की आपण मनुष्य आहे. अजूनपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी कोणत्याही ज्योतिषांनी सांगितलेली नाहीये. हे क्रिकेट आहे आणि ह्याला क्रिकेट म्हणतात. आपण पाहतो इथे 5 षटकानंतर 39 धावा आणि 6वं षटक टाकण्यासाठी रवी
रवी पोतले सर असतील, स्वतः संघाचे कप्तान आहेत, मला वाटतं सॉरी मालक असतील, संघ मालकी त्यांच्याकडे आहे. अत्यंत एक म्हणजे मोठी जबाबदारी आहे. आणि सर तुम्ही खऱ्या अर्थानं प्रकाश भाऊ तुम्ही काय सांगाल, रवी पोतले सर संघाचे मालक आहेत आणि कशा प्रकारची मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी तिथे साकारणार आहेत? नक्कीच सर, कारण की एक मालक म्हणून जबाबदारी तिथं पारच पडत आहेत, परंतु एक प्लेअर म्हणून आणि एक चांगला प्लेअर म्हणून त्यांना आता कामगिरी करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आत्तापर्यंत पहिल्या बॉलर्सने त्यांना अडवण्याचं काम केलेलं आहे, परंतु जे पाठीमागच्या ओव्हरमध्ये जो शेवटच्या बॉलला 6 आला, मला असं वाटतं की जी पुढची लय आहे, जे स्पीड आहे बॅटिंगचं ते वाढू शकतं, ते एक ताकद भेटून जाते. जे जीवदान गेलं आहे ते जीवदान नक्कीच मला असं वाटतं मागात पडू शकतं. जसं कालच्या दिवसामध्ये आपले पाबळे यांना जे जीवदान भेटलं होतं आणि त्यांनी लास्ट ओव्हरला 36 रन का 34 रन एका ओव्हरमध्ये काढले होते. आणि बहुधा माझं जर चुकत नसेल तर ही कालचीच टीम आहे ज्यांनी शेवटच्या ओव्हरला एवढे मोठे रन दिले होते. तर जीवदान किती महागात पडलं होतं शेवटच्या ओव्हरला हे लक्षात येऊ शकतं. आणि हे कॅचेस जे घेत आहेत त्यांनी ते तेवढं घेणं गरजेचं नाही, तर शेवटच्या ओव्हरपर्यंत जर मॅच गेली तर ते किती रन निघू शकतात हे आपण सांगू शकत नाही. पाहूयात रवी सर पुढची बॉलिंग कशी करतायत, काय करतायत. नक्कीच सर, आपण पाहतो की खऱ्या अर्थानं कालच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यावेळेस 6 चेंडू 30 धाबा अतुल जाधवने खेळल्या होत्या, त्याला सुद्धा जीवदान मिळालं होतं. म्हणजे कुठेतरी जीवदान मिळाल्यानंतर तिथून जीवदानाचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण उठवतात आणि काय कमालीचं इथे क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागणार आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कर्तबगार अधिकारी आहेत किरण पलांडे सर. काही मला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे रनिंग त्यांची पाहायला मिळाली, काय चेंडू कव्हर केलाय इथे अंतर कापत. मला वाटतं या ठिकाणी या एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप लॉंग ऑफ मध्ये आला होता आणि चांगला प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत 3 धाबा वाचवलेले आहेत. काही अत्यंत एक लाजवाब क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबरीत एका धाबीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती 43 धाबा आहेत. 5.3 षटकाचा खेळ संपत असताना पुन्हा एकदा रवी पोतले सर, आपण पाहतो की चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकल्यानंतर डीप मिड विकेटमध्ये एक चांगला चेंडू कव्हर करत होते. अमोल चव्हाण होता, माझ्या मते तिथं अमोल चव्हाणच असेल, परंतु एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय आणि धोपलकावरती धाबा 44 3 घडी बाद असताना. म्हणजे आतापर्यंत कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळत होता इथे हा गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु धावांचा धाबेधाव इथे होताना पाहायला मिळतोय. परंतु इथून पुढे पहा काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये आणि तिथे चांगला चेंडू पॅकअप केलाय. लाजवाब चेंडू होता तिथे 44 धावा असताना. अंशुल गुप्ता, आपण पाहतो की अंशुल गुप्ता सर मला वाटतं या ठिकाणी शांत सेहबी खेळी जमिनी समांतर फटका आहे, जमिनी गवताला कापत जाणारा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु तिथे ताबडतोब 1 धाव मिळेल आणि एका धाबीच्या मदतीनं इथे 6 षटकांचा खेळ संपला जातोय. 45 धावा, येणारे 24 चेंडू आणि प्रतिस्पर्धी या संघाला कशा प्रकारची फाईट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे सिंहगड स्वाटन या संघ देणार आहे, काय सांगाल प्रकाश भाऊ? शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. मला तर असं वाटतंय येणाऱ्या 24 बॉल्समध्ये ही जी टीम आहे खूप मोठी धावांची संख्या उभं करण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण की आत्ता जे 2 बॅट्समन आहेत ते खूप उत्कृष्टपणे टिकून आहेत आणि खेळत आहेत. आणि अंशुल गुप्ता, सोपको खुप्ता ह्याच ब्रीदवाक्याप्रमाणे मला असं वाटतं अंशुल सर आणखी खूप मोठी धावसंख्या उभी करू शकतात. आणि ज्या प्रकारे बॉलर दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मला असं वाटतं त्यांनी प्रेशर सहन न करता ते बऱ्यापैकी चांगली मोठी कामगिरी आणि येत्या 24 चेंडूमध्ये एक 50 रन तरी मला असं वाटतं ते करू शकतील. अशा प्रकारची यांनी खेळी करताना मला दिसतील. नक्कीच सर, आपण पाहतो की या ठिकाणी आत्ताचा वाईट चेंडू आहे. मला वाटतं या ठिकाणी प्रकाश भाऊंनी सांगितलं की 24 चेंडूमध्ये 50 धावा. इथे तर आपण पाहतो की आत्तापर्यंत 36 चेंडूचा खेळ संपलाय. प्रतिस्पर्धी या संघाने इथे बनवल्या 46 धावा, म्हणजे 36 चेंडू 46 धावा. परंतु इथून पुढची मोठी भरारी कशा प्रकारे तुम्ही काय सांगाल? यांनी
50 रन जर केले तर खूप मोठा स्कोर उभा राहील आणि हा 100च्या आसपासचा जो रन्स आहेत हे सहजपणे जी फिल्डिंग करते टीमला ते अडवू शकतात आणि ते टीम टॅकल करू शकते असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच प्रकाश भाऊ आपण पाहतो की आत्ता सरांनी सांगितलं की अत्यंत एक कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न म्हणजे 24 चेंडूमध्ये 50 धाबा यांना इथे कमीत कमी बढावा लागणार आहेत कारण की दोनही संघ समान ताकदीचे आहेत. एक फायटिंग स्कोर उभा करायचा असेल ना तर तुम्हाला इथे 100 गाठावा लागणार आहे. इथे तुम्हाला तितकी फलंदाजी महत्वाची राहणार आहे आणि पाहूयात एक मोठा फटका होता तिथे लाजवाब तडका डीप लॉंगा फोडतोय इथे अंशुल गुप्ता सनसनी चौकार. अंशुल गुप्ता सबको खुपता हे वाक्य काही चुकीचं नाही मला असं वाटतंय. नक्कीच ते त्यांच्या संघाला खूप लांबपर्यंत घेऊन जातील आणि 100 क्रॉस केल्यानंतर मला असं वाटतं की त्यांचे जिंकण्याचे चान्सेस जास्त तयार होऊ शकतात कारण त्यांची बॉलिंग लेंथ पण खूप छान आहे सर्वांची. त्यामुळे हे पाहण्याचं उत्सुकतापूर्वक राहील की जास्तीत जास्त स्कोर उभा करून कसं खेळता येईल पुढे. नक्कीच प्रकाश भाऊ आपण पाहतो की आता 2 धाबा इथे घेतल्यात. 2 धावेच्या मदतीने होतेवाड धोपलकावरती अब तक 56 धाबा. अंशुल गुप्ता सर आपण पाहतो की संघाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत चांगला प्रयत्न त्याच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की तिथे कुणाल भाऊसर 13 चेंडू 22 धाबा म्हणजे हा सुद्धा खेळाडू अत्यंत एक लाजवाब फलंदाजीचा नजराणा त्यांच्या दोनही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डामाला कितपर्यंत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे आपल्याला दिसून येणार आहे परंतु काही गोलंदाजी पाडावा लागेल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आहे मिलिंद बडगुजर लाजवाब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं होतं आणि उसळी घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसतो चेंडू. लाजवाब कमालीचा चेंडू मारावा लागेल. कुठेतरी एक चांगली करामत ही गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा पहा मित्रांनो मिलिंद बडगुजर लाजवाब गोलंदाजीचा नजराणा इथे पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक इथे आपण पाहतो अंशुल गुप्ता सरला कुठेतरी आता धारेवरती म्हणजेच अर्थात इथे जागेवरती उभा करून ठेवलेला आहे. इथे आपण पाहतो की बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावती येत हलक्या हाताने खेळायला सुंदर तडका होता परंतु आपण पाहतो डीप एड्युकेटमध्ये चांगला चेंडू कव्हर केला तिथे आणि 2 धाबेचा प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचे मला वाटतं तिथे संघ मालक होते पोतले सर असतील. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. 2 धाबा 7 षटकानंतर धवपलकावरती बनवले 58 धाबा. तर आपण पाहतो उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि अजूनही 18 चेंडूमध्ये इथून पुढे बनवायचे असतील 100 धाबा इथे पार करायच्या असतील ना तर इथून पुढे माझ्या मते इथे 32 धाबांची अजूनही आवश्यकता राहणार आहे. 32 नाही परंतु 42. पाहूयात 18 बॉल्समध्ये 42 रन होतात आहे का जेणेकरून जे आकडा जो मोठा उभा करायचा आहे पुढच्या फिल्डिंगवाल्या टीमवरती म्हणजे सिंहगडच्या समोर जर जेवढी मोठी धावांची संख्या उभी राहील तेवढंच नक्की चांगलं राहील. आणि जे संघाचे मालक आहेत गुप्ता सर आणि कुणाल यांनी खूप चांगला असा मोठा खेळ उभा केला आहे आणि आऊट न होता टिकून राहणं हे पण तेवढंच गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारे बॅटिंग ते करत आहेत. पाठीमागच्या ओव्हरमध्ये माझ्या मते गुप्ता सरांनी 2 4 बरोबर ना 2 4 घेतले. पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे आणि आता ओव्हरसाठी बॉलिंगसाठी कोण होतं अमोल सावंत चव्हाण सॉरी आणि त्यांच्या पहिल्याच बॉलला बाउंड्रीनी सन्मान दिलेला आहे. काय वाटतं ह्या दोन्ही बॅट्समॅनची काय चर्चा चालू असू शकते की पुढे आपल्याला कसं जायचं आहे काय करायचं आहे ह्या संदर्भातली चर्चा मला असं वाटतं सुरू असेल. आणि आत्ताचा जो चौकार आला आहे खूप छान असा चौकार आणि एक मस्त असा गॅप काढून त्यांनी तो मारला आहे. पुढचे कसे टाकतील काय करतील मला असं तरी वाटते 18 बॉलमध्ये ते 42 सहज करू शकतील. आणि हा चौकार गेलेला आहे आणि लगातार 2 चौकार गेल्यामुळे त्यांचं जे मनोबल वाढलंय मला तर नक्कीच वाटतं की 100 क्रॉस असा त्यांचा स्कोर बोर्ड उभा राहू शकतो आणि चांगल्या प्रकारे
क्रीजवरती उभं राहून स्वतःच्या संघाला लांबपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न ते सक्सेसफुल करत राहतील असं मला वाटू लागलं. नक्कीच सर, आपण पाहतो की अमोल चव्हाणच्या प्रत्येकी 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. म्हणजे या षटकामध्ये अमोल चव्हाण इथे मागणं ठरणार की काय. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की 2 फलंदाज एकत्र येतात त्यावेळेस काही 2 फलंदाजाचं मला वाटतं डिस्कशन चालू असतं. पहा काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी, डीप कव्हर फोडलाय, बॅक टू बॅक एका वळीनं तिसरा चौकार, 4 धाबा. पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान, युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन. 70 धाबा. आपण पाहतो अमोल चव्हाणला इथे आसमान दाखवतोय कुणाल भाऊसर. लाजवाब फलंदाजीचा नजराणा त्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. उसळी घेणारा चेंडू होता इथे फावियात नो मॅच लँड मध्ये. पुन्हा एकदा फावियात एका वळीनं लागोपाठ येतोय. सनसनीत चौथा लाजवाब चौकार, 4 धावेंसाठी. पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान, युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. आपण पाहतो की प्रकाश भाऊ, आता तुम्हाला एक प्रश्न मी विचारेल, कारण की 4 चेंडूवरती 4 चौकार आलेले आहेत. अजून इथून पुढे 2 चेंडूवरती 2 चौकार येणार की काय. मला तरी वाटतंय कुणाल सर ज्या प्रकारे ट्युनिंगमध्ये आहेत आणि ज्या प्रकारे बोललो त्या प्रकारे चौकार जाता जाता राहिला आहे, परंतु त्यांची ट्युनिंग पाहता ते पाठीमागच्या ज्या षटकातली जी भरपाई आहे त्यांनी भरून काढली आहे मला असं वाटतं. आणि जीवदान किती महाग आहे हे आपल्यालाच आत्ता कळलेलं आहे. त्यांच्या बॅटमधनं लगातारचे 4 बाउंड्रीज 4 बाउंड्रीज त्यांच्या लगातार बॅटमधून आले. त्यांचं जीवदान किती महागात पडले सिंहगडला हे आपल्याला पाहायला भेटलंय. नक्कीच प्रकाश भाऊ, कारण की आपण पाहतो आता जीवदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाजांना जीवदान होतं. पहा अंशुल गुप्ता सरांच्या सुद्धा बॅटमधून काही कमालीचा फटका पाहायला मिळाला. ताबडतोब फटका खेळला होता आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चौकार खेळलाय. म्हणजे या षटकामध्ये अतिशय मागणा ठरलाय अमोल चव्हाण. आणि त्याचबरोबर 8 षटकानंतर धावफलकावरती 79 धाबा, 3 गडी बाद असताना. पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान, युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. 8 षटकानंतर आपण पाहतो इथे 79 धावा आहेत. अंशुल गुप्ता सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तिथे असतील कुणाल भाऊसर सर. अत्यंत लाजवाब फलंदाजीचा नजराणा. माझ्या मते मला वाटतं ज्यावेळेस 24 चेंडू आणि अजूनही मला वाटतं या ठिकाणी 50 धाबा पूर्ण करतील असं मला वाटतं या ठिकाणी प्रकाश भाऊ यांनी सांगितलं होतं. आणि तो धावा तिथून पुढे मैदानाच्या आतमध्ये 100 पार करणार आहेत की काय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण पाहतो इथे माझ्या मते 79 धावा बनवलेल्या आहेत आणि इथून पुढे किती प्रकारच्या धावा अजूनही गोळा करणार आहेत. मग तिथे आपण पाहतो षटकं टाकण्यासाठी रवी पोतले सर संघाचे संघ मालकी त्यांच्याकडे आहे. आपण पाहतोय ते म्हणजे मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असेल. परंतु मुख्य पंच कळवत आहेत तिथे वाईट चेंडूची घोषणा. अवंतर धावीच्या मदतीने होईल वाढ आणि धावफलकावरती नजर टाकली तरी ते 80 धावा इथे पूर्ण होत आहेत. अजूनही मला वाटतं की 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 20 धावा इथे पूर्ण होणार की काय, काय सांगाल प्रकाश भाऊ. नक्कीच जीवदान किती महाग आहे हे दाखवून द्यायचं दोन्ही प्लेयर काम करत आहेत. आणि पाठीमागच्या ओव्हरमध्ये माझ्या मते रवी सर यांनी खूप छान अशी बॉलिंग करून टीम लाडवण्याचा प्रयत्न केला. परंतु अमोल चव्हाण यांना खूप असे मोठे मोठे तडाखे टाकून आणि आत्ताचा आलेला 6 हा खूप मोठा उत्तुंग फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार.
त्यानंतर सुद्धा आपण पाहत होतो ते चेंडूला आसमान दाखवलं त्यानं आणि एक टप्पा खात नो प्लस सनसनीत चौकार 4 धाब्यांसाठी डीप फाइंडिंगच्या डोक्यावरून. ब्याण्णव धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा आसमान दाखवले ते फ्रीडचा खरपूस समाचार घेत ते ठोक फेकून दिला चेंडू सीमारेच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका बिग 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 ब्लास्ट आणि त्याचबरोबर जीवदानाचा कसा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा आहे. 22 चेंडू 56 धावा. अर्धी षटकी खेळी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये. कुणाल भावसर लाजवाब फलंदाजी 98 धावा धावपलकावरती आहेत आणि या षटकामध्ये 100 धावा पूर्ण होणार की काय प्रकाश भाऊ काय सांगाल. नक्कीच येणारा प्रत्येक बॉल 100 या दिशेने चाललेला आहे आणि ज्या प्रकारे त्यांची खेळी सुरू आहे जीवदान किती महाग हे त्यांनी सिद्ध करून दिलंय. आणि आत्ताचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये युवराज भैया यांनी कटके मला वाटतं युवराज भैया कटके यांनी अडवलं नसतं तरी ते 100 धावा पूर्ण झाले असते की काय. हो नक्कीच आत्ताचा जर बॉल लोड गेला नसता तर ते 100च्या पलीकडे करून स्कोर गेला असता. परंतु आत्ताच्या चेंडूसाठी तुम्ही युवराज भैयासाठी काय सांगाल. त्यांचं कमालीचे क्षेत्ररक्षण हे खूप छान आहे. ते मुख्य आयोजक असून सुद्धा ज्या प्रकारे ते खेळत आहेत त्यांचं क्षेत्ररक्षण त्यांची बॉलिंग खूप भारी. आणि त्याचबरोबरीच अकुट टप्प्याचा खरपूस समाचार घेतला आणि थेट फेकून दिला डीप लॉंगरच्या डोक्यावरून. अगदी मोठा प्रहार येतोय. शिवछत्रपतींचा छावा मिळतील 6 धावा. षटकार 104 धावा इथे 100 गाठलेली आहे. 9व्या षटकामध्ये इथे आसमान दाखवतोय. प्रत्येक चेंडूवरती रवी पोतलेला पहा मित्रांनो काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुणाल भावसर 24 चेंडू 62 धावा. पुन्हा फुल टॉसचा चेंडू होता. स्लो रन चेंडू टाकत थेट 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 पाहूयात. उंची मिळाली होती लांबी मिळणार नाही परंतु मोठी चूक आणि ते पाहूयात नशिबान चौकार नो प्लस चौकार असणार आहे. आपण पाहतोय ते माझ्या मते नो प्लस चौकार. किरण पलांडे सर होते तिथे. असं वाटलं की तिथे झेल होणार परंतु मला वाटतं की थोडस ऊन जास्त आहे. उन्हाची तीव्रता जास्त आहे आणि ते ऊन माझ्या मते डोळ्यावरती चमकलं असेल. असो 109 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतोय ते आतापर्यंत नो चेंडू म्हणजे फ्रीडचा चेंडू होता. सुरेख फटका ताबडतोब खेळलाय आणि त्यानंतर आपण पाहतो डीप पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण व्हायला मिळेल परंतु एक धाव घेतली म्हणजे शेवटचं चेंडू होता तिथे आणि शेवटची मला वाटतं एक धाव घेतल्यानंतर तिथे मला वाटतं फ्लाइंग रोटेट होईल आणि एक मोठा आत्मविश्वास कसा असतो पहा. ज्यावेळेस जीवदान तुम्ही आता सांगितलं की जीवदान मिळाल्यानंतर जीवदानाचा कसा पुरेपूर फायदा घ्यायचा ना ते खऱ्या अर्थानं आपल्याला दिसून आलेलं आहे. ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे आणि जीवदान आपण पाहतो की सातत्यपूर्ण तिथे फलंदाजीचा नजराणा इथे आपल्याला कुणाल भावसर आणि दुसऱ्या बाजूला अंशुल गुप्ता यांच्या माध्यमातून मिळतोय. परंतु शेवटचं षटक आहे अंतिम षटक आहे प्रकाश भाऊ आणि त्यानंतर तुम्हाला एक मी प्रश्न विचारतोय. अंतिम षटकामध्ये किती धावा असतील आणि त्याचबरोबरीत अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असताना सिंगल घेतली आहे आणि मोठा आत्मविश्वास इथे मला वाटतं की सिंगल घेऊन तिथे माझ्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे तिथे कुणाल भावसर सर मला वाटतं अंतिम षटकामध्ये आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कर्तबगार अधिकारी किरण पलांडे यांच्यावरती शेवटच्या षटकाची मोठी जबाबदारी आहे. परंतु आत्मविश्वास किती महत्वाचा असतो आणि तो आत्मविश्वास कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये कुणाल भावसर सरांचा असेल आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा खर्च करतील काय सांगाल प्रकाश भाऊ. माझ्या मते कमीत कमी शेवटच्या ओव्हरला ते 20+ धावा घेऊ शकतात असं एकंदरीत मला वाटावं लागलंय. आणि त्यांचा लय त्यांचा फॉर्म पाहता दोन्ही बॅट्समन एकदम स्टेबल झालेले आहेत सेट झालेले आहेत आणि ज्यांच्या हाती बॉल दिला आहे ते त्यांना कशा प्रकारे अडू शकतात आणि प्रत्येक आगीचा गोळा ते बाउंड्रीच्या बाहेर पोहोचू शकतात हे नक्कीच. आणि अंतिम षटक
हे महागडं पडते की स्वस्त हे पाहायची उत्सुकता मलाच नव्हे तर पूर्ण ह्या प्रेक्षकांना पडलेली आहे. ऑनलाईन पाहणाऱ्या, इथं येऊन पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला ही नक्कीच उत्सुकता पडली असेल. शतक महागडं की स्वस्त, आणि जेवढं महागडं शतक करता येईल तेवढंच बॅटिंगवाल्यांना ते खूप छान होऊ शकतं, आणि जेवढं स्वस्त षटक ठेवता येईल तेवढं सिंहगडवाल्यांना ते भारू ठेवू शकतं. नक्कीच नक्कीच प्रकाश भाऊ, कारण की प्रकाश भाऊने सांगितलं अंतिम षटक ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कमी दाबात तिथे खर्च कराल तितकं तुम्हाला संघासाठी महत्वाचं ठरणार आहे. आणि अंतिम षटकामध्ये दोनही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये इथे अंतिम षटक म्हणलं ना, शेवटचं षटक म्हणलं तर हाणामारीचं षटक म्हणजे तेवढाच मोठा फटका. अहो इथे पहा, अंशुल गुप्ताच्या बॅटमधून एक पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, शानदार येतोय षटकार 6 धाब्यांसाठी. फटका असो ध्वजार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. थँक्यू डीजे. 117 धाबा आहेत. आत्ताच प्रकाश बावडने सांगितलं होतं जेवढे तुम्हाला कमी धाबा देता येईल तेवढ्या धाबा तुम्ही द्या. आणि इथे पाहूयात अंतिम षटक म्हणलं ना प्रकाश भाऊ, तर तिथे तुटून पडतात अक्षरशः गोलंदाजावरती फलंदाज, कारण की अंतिम षटक असतं. काही फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता, लाजबा फटका आहे. षटकारा पाठोपाठ चौकार येईल 4 धाब्यांसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. 121 धावा आहेत. आपण पाहतो की अक्षरशः आता गोलंदाजावरती बाशाबते मी डायरेक्ट सांगेल की त्या अक्षरशः तुटून पडलेले आहेत, कारण की बोट मोठे फटके. अंशुल गुप्ता सर सुद्धा अत्यंत 28 चेंडू 40 धावा. इथे अर्ध षटकी खेळी पूर्ण होणार की काय त्यांच्यासाठी पाहूयात. परंतु हा चेंडू तितकाच महत्वाचा होता आणि उचली घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसतोय. एक चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू म्हणावा लागेल. इथे कौतुक करावं लागणार आहे किरण पलांडे सर, कारण की हा चेंडू त्यांच्यासाठी महत्वाचा होता. कारण की ज्या वेळेस कमीत कमी चेंडू शिल्लक राहतात ना, त्यावेळेस तिथून पुढे कमी धावा देण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करावा लागतो. आणि त्यासाठी एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओहो, एक पाय पुढे घेत, उजवा पाय पुढे घेतला होता. त्यानंतर आपण पाहतो इथे एक चांगला चेंडू कव्हर करत एक धाव घेऊयात असं सांगितलं, तिथे नकार कळवलाय. परंतु शेवटचा चेंडू आहे आणि इथे पाहूयात फक्त आणि फक्त. आता एक प्रकाश भाऊ, तुम्हाला माझा एक प्रश्न असणार आहे. कुणाल भाऊ सर इथे सेट झालेले आहेत, परंतु शेवटच्या चेंडूवरती त्यांनी सिंगल घेतली आणि स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवलेली आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावे येईल? आणि किरण फलांडे सर शेवटच्या चेंडूवरती किती धावा थांबवणार आहेत आणि किती धावा तिथे खर्च करतील, काय सांगाल? ज्या प्रकारे MS धोनी हा शेवटच्या बॉलला षटकार मारून समोरचा प्रयत्न करतो, त्याच प्रकारे कुणाल सर पण शेवटच्या बॉलला षटकार टाकतात का हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु चौकाराने समाधान मानून आणि एक संघासाठी खूप मोठीशी कामगिरी त्यांच्याकडनं झाली. आणि दोन्ही जे बॅट्समन आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी करून स्वतःच्या संघाला एक कमी स्कोअरमध्ये मोठ्या स्कोअरमध्ये न्यायचं काम केलेलं आहे. आणि सिंहगडच्या पुढे खूप मोठा असा स्कोअर त्यांनी उभं केला आहे. 100 क्रॉस झाल्यामुळे पुढच्या टीमला एक खूप मोठं आव्हान तयार झालेलं आहे. आणि या दोघांनी खूप चांगला खेळ केल्यामुळे पुढच्या टीमचं
आणि राहुल पवार सर, पुढील सामना आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. जसा सामन्यामध्ये बदल होतो तसा आपण मायक्रोफोनवरती बदल करतोय आणि ऐकत राहणार आहोत. अनुभवत राहतोय वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा देखणा थरार. राहुल पवार सर या, आपलं देखील स्वागत आहे. 1 मिनिट थांबायचंय. पंचाला विनंती करतो, 1 मिनिट फक्त सामना थांबवा. 1 मिनिट थांबवा. अमोल कुलदीप पवार स्कोरर. क्रिकी रोज या ॲपचं मला वाटतं थोडंसं नेटवर्क स्लो चालतंय, त्यासाठी टेक्निशियन थोडासा प्रॉब्लेम आहे. 1 मिनिट फक्त थांबा. सेगर पाटणचा 12वा खेळाडू कक्षेमध्ये लवकरात लवकर पाठवा. सिंहगडचा 12वा खेळाडू सिंहगडच्या खेळाडूंनी लवकरात लवकर संपर्क करा, अन्यथा 2 रनांची पॅनल्टी घ्यावी लागेल. आणि सुरू करून घ्या, टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे सर. सिलेक्ट करून द्या पटकन सर. सुरू करून घ्या, टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. हॅलो चेक. यानंतर आपण पाहतोय पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. जंजिरा जागवार्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पन्हाळा पॅन्थर्स. दोन्ही टीम आपले बोट टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस बॉक्सकडे पाठवायचे. चालू असलेली मॅच तुम्ही पाहताय, सिंहगड स्पार्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये तोरणा टायटन्स. सिंहगड पाटण संघ आपण पाहतो डावांच्या पाठलागाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करेल. तब्बल 126 धावा विजयासाठी या ठिकाणी अपेक्षित असणार आहेत. आणि या धावांचा पाठलाग करीत असताना सलामीची आघाडीची जोडी प्रशांत आपण पाहतो स्ट्राईकला असेल. व्हाईट बॉलने खरं तर संघाचं खातं उघडलं जात आहे.
पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय जंजिरा जाग्वार्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पन्हाळा पॅन्थर्स. या दोन्ही टीमच्या कर्णधाराला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण आमंत्रित करूयात. स्ट्रोक फसला आणि कॅच मात्र पकडला. विकेट या ठिकाणी येईल. फलंदाज इथे होईल बाद. विकेट क्रमांक 1. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. पहिली विकेट मात्र स्वस्तामध्ये मिळली जाते. खरं तर सलामीची आघाडीची जोडी ही महागडी समजली जाते, मात्र स्वस्तामध्ये पहिला फलंदाज परतलाय. अर्थात महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. या ठिकाणी पारितोषिक आहे युवराज भैया कटके यांनी जर सामना जिंकून दिला तर पंडित नाना डोंगरे यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयाचं प्राइज असेल. पाहिजे खरं तर ही स्पर्धा आपण पाहतो युवराज भैया कटके यांच्या वाढदिवसानिमित्त युवराज कटके सोशल फाउंडेशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा वाघोली सोसायटी प्रीमियर लीग. बक्षीस मात्र आपण पाहतो या माध्यमातून एक मोठं प्राइज. बॉलिंग ट्रॅक वरती ज्ञानेश्वर माऊली पहिला चेंडू हलक्याच्या हाताने स्लाइस केला आणि त्यावरती कुठली धाव नाहीये. पहिला बॉलचा आपण पाहतोय सामना करीत असताना धाव मात्र कुठली नाहीये. धावफलकावरती केवळ एक धाव आणि ती देखील अवांतरच्या माध्यमातून आलेली आहे. पहिले षटक ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅक वरती. या दरम्यान सुर एक फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि चेंडू झाला सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतो. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये युवराज भैया कटके आपण पाहतोय खातं खोलीत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 धावेच्या मदतीने पहिला चेंडू व्यवस्थित पाहिला. दुसरा चेंडूवरती तुटून पडले आणि आक्रमकता काय असते हे नक्कीच आपल्याला या स्ट्रोक मधून पाहायला भेटते. पुढचा बॉल लेंथ बॉल इथे समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो दुरून बॉल वरती आणि दरम्यान एक सिंगल. एकेरी धाव या ठिकाणी घेतली जाते. पहिले षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. ओव्हर नंबर 1 संपली आणि धावफलकावरती 1 गडी बाद 6 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शंकर पहले फील्डिंग करेगा ना. अरे टॉस नव्हता केला का? सेटिंग केलं. ओव्हर क्रमांक ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होतीये. पहिल्या बॉलवरती एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. नाणेफेक या ठिकाणी होतीये. जंजिरा जाग्वार्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पन्हाळा पॅन्थर्स. ओ अप्रतिम लाजवाब
नजाकत भरा स्ट्रोक, पॉइंट सीमारेषा पार, धावा मिळाल्या 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. खूप सुरेख दर्जेदार फटका होता. खरं तर क्राउन शॉट, टेक्निकल शॉट आपण याला म्हणू शकतो. खरं ते मैदान देखील खूप सुरेख आहे. क्रास ग्राउंड आणि त्यावरती असे फटके जर पाहायला भेटत असेल तर थोडं आंतरराष्ट्रीय फील तुम्हाला नक्कीच येईल. असे जर टेक्निशियल शॉट पाहायला भेटले तर. या बॉलला डिफेन्स केलं गेलं, सन्मान दिला गेलाय. डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकारानंतर डॉट बॉल येतोय. हा फटका देखील खूप चांगल्या पद्धतीने फेस केला गेला. मात्र एक वरती एकच धाव येईल. या फटक्यामध्ये प्रॉपर टाइम नव्हता. हा स्ट्रोक थोडासा फसला होता. इथे आपण पाहतोय स्लोवर चेंडू. इथे आपण पाहतो एकराज बॅट फटका, मिड विकेट दिशेने चेंडू पोहोचेल सीमारेषा पार, धावा मिळतील 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव. मॅच 2 मिनिटं थांबवा. अरे वो आगे ही नहीं बढ़ रहा, डाल दे क्या? ए रुक जाओ, एक स्टॉप 2 मिनट रुक जाइए. होल्ड. हाँ, पहला हुआ सिंगल अभी लिया युवराज भाई, उसके बाद विशाल ने चौका मारा, तीसरा डॉट, चौथा सिंगल, 5वां डॉट, फिर चौका युवराज भाई. बॉलर नेम हो गया बॉलर बताओ ना थोड़ा. कौन है पहला बॉलर? कौन है? माऊली. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती 1 गडी बाद, 16 धावा धावफलकावरती आहेत. इथे पाहिलं तर हलक्याच्या हाताळं ही प्लेसमेंट केली जाईल. 1 धाव्या दरम्यान आपण पाहतोय घेतली जाते आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे 17 धावा धावफलकावरती 1 गडी बाद असताना ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. 1 गडी बाद, 17 धावा. अगो टप्प्याचा बॉल होता, थोडासा
बाउन्स भेटला थोडासा बॉलला आणि त्यामुळे चेंडूने थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली. डॉट बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा फुलकावरती आहेत. एक गडी बाद. ओव्हर क्रमांक 3 ज्ञानेश्वर माऊली. ओहो, चेंज ऑफ पेस. चेंडूवरती आपण पाहतो बोट फिरवली जाते. व्हेरिएशन आहे, गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. विशाल आपण पाहतो नॉनस्ट्राईक आहे, तर स्ट्राईकला आपण पाहतो युवराज भैया, ज्यांनी जर साबळा जिंकून दिला तर 10,000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी लावलं गेलंय. मात्र 10 चेंडूंची मालिका इथे आपण पाहतोय. लगातार 3 चेंडू डॉट आलेत. ओव्हर नंबर 3 मध्ये ज्ञानेश्वर माऊली बॉलिंग ट्रॅक वरती. मक्खी चूस गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी. या बॉलवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एकेरी धाव या ठिकाणी भेटेल आणि या एका धाब्याच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय पुढे जात असताना 18 धावा धाव फलकावरती एक गडी बाद असताना. माऊली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये फटका पाहिलं तर प्रॉपर टाइम या स्ट्रोक मध्ये ऍड चेंडू पोहोचेल सीमा पार. दमदार षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली आणि ओव्हर नंबर 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रेम विकास, युवराज भैया कटके स्ट्राईकला असतील. मात्र पंचांचा कॉल येते व्हाईट बॉल. अवंतर एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळेल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय सिंहगड स्पार्टन संघाचं धावफलक 25 धावा एक गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 101 धावांचा मोठा पल्ला. लढाईचा असेल किल्ला तर पार करावा लागेल हा धावांचा पल्ला. एक धाव या ठिकाणी येते. तर अब इक्के दुखे से काम उतना आसान नहीं है. जितना छक्के और चौकों की बदौलत होगा तो रणों की अगर रफ्तार को बढ़ाना है तो बड़े शॉट यहाँ पे खेलने पड़ेंगे. स्पिन इथे पंचांचा कॉल येतोय नो बॉल. अवंतर एक्स्ट्रा धाव धाव पलक पुढे 27 आणि पुढचा चेंडू मात्र उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्रीडची संधी इथे फलंदाजासाठी. फ्रीडच्या बॉलवरती आपण पाहतोय फटका तर मोठा येऊ शकला नाही. मिसफीड होतीये आणि चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. या चौकाराच्या मदतीने धाव पलक पुढे 31 धावा धाव फुलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 95 धावा बडवायच्यात.
फटका लॉंग लेगी दिया, सीमारेषा भेदून चेंडू पोहोचेल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत, त्यामुळे मॅच मध्ये आता थोडीशी रंगत निर्माण व्हायला लागली आहे. 35 धावा फलकावरती आहेत, एक गडी बाद. यावेळेस डीप एक शाखावरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावेसाठी येतोय दमदार षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीच्या यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. यस, जशी फलंदाजी अपेक्षित आहे ना तशी फलंदाजी आता इथे आपण पाहतोय. चौकारापाठोपाठ षटकार देखील आलाय. इथे मध्ये थोडेसे बीट झालेत आणि चेंडू पोहोचेल विकेट किपरच्या दस्तानामध्ये. निर्धाव चेंडू असेल. शेवटचा बॉल आपण पाहतोय या ओव्हर मधील. तब्बल 17 धावा आतापर्यंत आपण पाहतोय प्रेम विकासच्या या ओव्हर मध्ये खर्च केल्या गेल्यात आणि मॅच मध्ये थोडीशी रंगत निर्माण होतीये. 41 धावा फलकावरती एक गडी बाद असताना हो इथे कॉटन बोर्डची संधी होती, मात्र संधी मात्र निसटतीये. षटक पूर्ण होईल 4थ्या क्रमांकाचं आणि धावफलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 41 धावा. जिंकण्यासाठी आजोडे सिंहगड फाटण संघाला पाहिजेत 85 धावा. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती अंशुल गुप्ता. एका बाजूने आपण विशालला पाहतोय ज्याने 11 चेंडूमध्ये 26 धावा बनवल्या, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय युवराज भैया कटके 11 चेंडू आणि 12 धावा. तर आता इथून पुढे धावांची गती वाढवावी लागेल, कारण 85 धावा या जोडे शिल्लक आहेत. 36 चेंडू आणि 85 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन लेंथ, पंचांचा इशारा, वाईट बॉल. अवांतर 100 धाव फलक 1 ने जाईल पुढे आणि धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा. इथे चौकार येईल आणि धावफलक 4 ने पुढे जाईल. ही 40 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. इथे पाहिजे पुन्हा एकदा कवरच्या दिशेने हा स्ट्रोक. 1 धाव तर मिळेल. दुसरी टीम मात्र कुठल्याही इच्छुक नाही आहेत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती आपण पाहतोय 47 धावा. 47 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पुलटा चेंडू आणि एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय डीप एक टाकावर एरियामध्ये आणि चेंडू जाईल 6 धावेसाठी सीमारेषा पार. षटकार. त्याच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 53 अंकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल येईल खरं तर. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या गेल्या. धावांची गती वाढवली गेलेली आहे. दोन्ही फलंदाज आता चांगल्या लयमध्ये पाहायला भेटत आहेत. सूर सापडलाय खरं तर. कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. या एका धावेच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय पुढे जात असताना 56 धावा धाव फलकावरती. एक गडीच्या मोबदल्यामध्ये सिंहगड फाल्टन संघाचा धाव फलक 1 गडी बाद 54. लास्ट बॉल असेल ह्या ओव्हर नंबर 5 मधील. युवराज भैया कटके ऑन स्ट्राइक. हा लो फुलटा चेंडू होता, मिस झाले आणि षटक पूर्ण होईल 5व्या नंबरचं. 13 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्या गेल्या. 1 गडी बाद 54 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर 6 ला सुरुवात होती आणि बॉलिंग ट्रॅक वरती वैभव गव्हांडे आपण पाहतोय. पहिलाच बॉल विशालच्या बॅट मधून शिबारेषेला भेदून जाईल. शिबारेषा पार, धावा मिळतील 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 58 धावा आपण पाहतो या चौकाराच्या मदतीने. अजून 68 धावेंची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन लेंथ. मुख्य पंच तुषार मेटे सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. खरं तर पंचांचा देखील या ठिकाणी आपण कौतुक करणार आहोत, कारण 10 ओव्हरच्या मॅचेस मध्ये कंटिन्यू अंपायरिंग करणं आणि प्रत्येक चेंडूवरती बारीक लक्ष ठेवणं हे सोपं काम नाही मित्रांनो. त्यात वाढतं ऊन. इथे बॅटची एज आडी चुकी झाली. पहिल्या स्लिप मध्ये फलंदाज कॅच देऊन परत विकेट या ठिकाणी मिळेल. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगला जम या ठिकाणी बसला होता. मात्र ही विकेट जी आहे ती तोरणा टायटन्स संघाला मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून देईल. नवीन बॅटर, नवीन फलंदाज नाव कळवा. योगेश खुळे. एकोणसाठ धावा फलकावरती आहे. 2 गडी बाद आणि ओव्हर नंबर 6 आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती वैभव. सुर एक फटका पॉइंटच्या दिशेने गॅप शोधला गेला आणि चेंडू झालाय सीमारेषेला भेदून. सीमारेषा पार, धावा मिळतील 4 चौकार.
पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. काहीच कळलं नाही परत नवनाथजी गाडोते यांच्याकडनं प्राइज आहे. योगेश भैयाने जर सलग 3 षटकार मारले तर 3100 रुपयाचं प्राइज. कव्हरच्या दिशेने हा चेंडू आपण पाहतो ड्राईव्ह होतोय. या दरम्यान एक सिंगल घेतली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 64 धावा. 2 गडी बाद. अजूनही 62 धाव्यांची गरज आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर ओव्हर नंबर 6 चालू असताना वैभव गवांडे बॉलिंग ट्रॅक वरती. या दरम्यान हा फटका आपण पाहतोय सीमारेषेच्या दिशेने. मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूयात काय घडलं तिथे. पंचांचा कॉल येतोय. चेंडू सीमारेषा पार. दमदार षटकार. सरपंच नवनाथजी गाडुते यांच्याकडनं 3100 रुपयाचं पारितोषिक. योगेश अण्णा खोळे जर यांनी 3 षटकार मारले तर हे 3 षटकार कसे पाहिजे का एका ओळीत पाहिजे. यस सलग एका ओळीत अर्थात षटकार हॅट्रिक साठी हे पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक खेळा आणि 3100 रुपये मिळवा. ओव्हर नंबर 6 पूर्ण होती आणि धावफलकावरती 2 गडी बाद 74 धावा. शेवटची 4 षटके शिल्लक राहिलीत आणि धावा जर पाहिलं तर बडवायच्याच विजयासाठी अजूनही 52. अभी मंजिल बहुत दूर है, अभी रुकना बना है, अभी थकना बना है. 13 धावांची पहिलं तर सरासरी आता विजयासाठी आवश्यक असेल. करतील चोक 52. 4 षटकांचा खेळ बाकी असेल. 52 धावांची गरज आहे. आम्हाला पण पाहतो बॅट वरती आणि त्यामुळे 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धाव संख्या आकार घेते 75 धावा. 75 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. सलगच्या 2 षटकारांसाठी आपण पाहतोय 2100 रुपयाचा पारितोषिक. या दरम्यान निर्धाव चेंडू आपण पाहतोय 1 बाउन्सचा इशारा राहील. सलगच्या 3 षटकारांसाठी 3100 आणि सलगच्या 2 षटकारांसाठी 2100. योगेश खुळे यांच्या फलंदाजीसाठी हे पारितोषिक असणार आहेत. हा चेंडू पात्र पोहोचेल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे 79 धावा धावफलकावरती. युवराज भाई आखडके आपण पाहतोय 18 चेंडू 31 धावा. काय नाव खेळतायत आज आपल्या संघासाठी. गरजेच्या वेळी आधारस्तंभ बनलेत. संघाला ज्या सिच्युएशन मध्ये गरज होती तिथे उभे राहिलेत. ओहो इथे बेस्ट टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. ओहो हातातून
हाताला चाटून चेंडू मात्र झबडीवरती पडतोय, कोसळतोय. कॅच मात्र ड्रॉप होतोय. 80 धावा धाव फलकावरती आहेत. 2 गडी बाद असताना ऐंशी धावा धाव फलकावरती 2 गडी बाद. 7व्या क्रमांकाचं षटक. एक धाव्या दरबाडे घेतली जाईल. एका धाव्याने धावफलक पुढे 80+1 81 धावा आता धावफलकावरती होतील. 7व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असेल. इथं आपण पाहतोय साबणाचा युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन आनंद घेताना आमदार आबासाहेबजी कटके यांचे मित्रबंधू मेजर शरदजी पवार साबणाचा आनंद घेत आहेत. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय IDBI बँकेचे अधिकारी तेजस दादा चौघुले आणि आवास फायनान्सचे अधिकारी युवराज दादा पवार हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं वाघोली नगरीच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हा सामना सिंहगड पार्टन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये तोरणा टायटन्स असं सुरू आहे. पंकज भाई इनके तरफ से 2100 रुपए का इनाम अगर ये लगातार 3 छक्के मारते हैं तो. हलके छादन आपण पाहतोय एक सिंगल. धावफलक एका धावेने पुढे जाईल आणि धावफलकावरती आपण पाहतोय 82 धावा. ओव्हर नंबर 7 पूर्ण होईल. 3 गडी बाद 82. शक्तिशाली संगम मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. बॅटिंग पॉवर प्लेचा चुनाव इथे होतोय. ब्याऐंशी धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 कडाईच्या मोबदल्यामध्ये अजूनही 44 धावांचं लक्ष आणि चेंडू शिल्लक आहेत 18. पहिलाच बॉल आणि एक दर्जेदार फटका आपण पाहतोय. सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी येतोय दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. या षटकारात आपण पाहतोय धावफलक पुढे 88 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज पुढे त्या
बॉलिंग ट्रॅक वरती एक द बॅट फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. अप्रतिम झेल आणि विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. का आपले बॉल आतमध्ये येत आहे. मॅच चालू आहे. लहान मुलांनी खेळू नका तिकडे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. किरण आज आपण पाहतोय थोडीशी कमी गती या बॉलवरती होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून गेला. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. 88 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर जर पाहिलं तर आपण पाहतोय 8व्या क्रमांकाचं हे षटक. इथे बॅट तर फिरवली. पाहूया धावा किती मिळतील. पाठीमागे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉलवरती अक्कीने अगोदरच्या बॉलवरती खूप चांगला झेल टिपला. एक धाव आपण पाहतोय दरम्यान घेतली जाईल. 89 धावा फलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आठव्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नव्वद धावा आपण पाहतोय धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल असेल या षटकातील. लास्ट बॉल ओव्हर नंबर 8 मधील. स्टेबॉट करून हा फटका आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेने. एक सिंगल या दरम्यान आणि ओव्हरची समाप्ती. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. 12 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण आता विजयासाठी बाकी असेल. ओव्हर नंबर 9 ला सुरुवात होती मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 9 ची सुरुवात कोण करणार. पुढच्या दोन्ही संघाने तयार राहायचंय. जंजिरा जॅग्वार्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पन्हाळा पॅन्थर्स. तर थोडासा वेळ वाचवलं तर बरं होईल. एका मॅचला बराचसा वेळ जातोय. इथे सुरेख साऊंड आपल्या कानापर्यंत पोहोचेल आणि धावा देखील चौकाराच्या मदतीने मिळतील. 4 पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 95 धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि आता विजयासाठी पाहिजेत 31 धावा. पुढे स्टेप आउट करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलला मात्र अडवलं जाईल. एक सिंगल या ठिकाणी येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 96 धावा धावफलकावरती.
10 चेंडू आणि 30 धावा या विजयासाठी आता आवश्यक असणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अक्की गायकवाड. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, ओव्हर थ्रो या ठिकाणी होतोय. गरज नव्हती खरं तर काही डिरेक्ट हिटची, कारण फलंदाज आपला क्रीज मध्ये पोहोचला होता. 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावफलक दोडने पुढे जाईल. 98 धावा धावफलकावरती. शेवटचे 9 चेंडू आणि पाहिजे जिंकण्यासाठी 28 धावा. अकुटप्प्याचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चढवला, एक मोठा हल्ला. 6 धावेंसाठी बोलला फलंदाजाचा बल्ला, षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकाराच्या पद्धतीने धावफलक 100 पार पोहोचतय. 104 धावा. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, पाहायचंय. झेल मात्र सुटला आणि 2 धावा देखील आपण पाहत्या दरम्यान घेतल्या गेल्यात. 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज. 15 धावा आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये या ठिकाणी बनवल्या गेल्यात. अजूनही 7 चेंडू आणि 20 धावा. संघाचा धावफलक जर पाहिलं तर सिंहगड स्पार्टन संघाचा धावफलक 4 गडी बाद 106 धावा. सात चेंडू आणि विजयासाठी पाहिजे 20 धावा. काय झालंय तुषार सर? ओके. अक्की षटकातील शेवटचा चेंडू आणि त्यावरती आपण पाहतो फटका फसलेला असेल, मात्र कॅच देखील ड्रॉप होतोय आणि या दरम्यान 2 धावा देखील पूर्ण होतील. ओव्हर नंबर 9 पूर्ण होईल. 9व्या क्रमांकाचं षटक संपेल. शेवटचा अंतिम निर्णायक षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 10. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 18 धावा. पाठीमागच्या षटकामध्ये ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात आणि या षटकामध्ये 18 धावेंची गरज आहे. सिंहगड स्पार्टन संघाला विजयासाठी 6 चेंडू 18 धावेंची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती अंशुल गुप्ता. शेवटचं अंतिम षटक. समोर आपण पाहतोय सेट बॅटर किरण पलांडे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल या ठिकाणी होताना पाहायला भेटत आहेत. तर पाहूया या मॅचचा शेवट कसा होईल. एकासाठी सॅड मोमेंट, एकासाठी हॅप्पी मोमेंट. मात्र कोण कोणत्या मोमेंट वरती शिक्कामोर्तब करणार हे मात्र या षटकातील शेवटच्या बॉल नंतर आपल्याला कळणार.
बॉलिंग ट्रॅकवरती खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी येतोय दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. पहिलं तर या 6 धाब्याने धावफलक पुढे जाईल 114 धावा. हा ही स्ट्रोक आपण पाहतोय अगदी सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी पुन्हा एकदा आला एक षटकार. दमदार पारी खेळत असताना लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार खेचले गेलेत. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज. अष्टक आपण पाहतोय कव्वरच्या दिशेने एक धाव तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरीसाठी घरट सोडलं. ओव्हर थ्रो इथे होतोय मात्र 2 धावा. बॅकअप भेटेल. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धाब्यांची गरज. 122 धावा. सुरुवात इतकी थांबून केली होती. छोटी सुरुवात होती मात्र शेवट आपण पाहतोय दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण असणार आहे. स्लोवर चेंडू एकरच वाट फटकावा. क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आहे. फेकी येईल मात्र या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होईल. चुकीच्या एंडकडे फेकी आणि 2 धाब्याने धावफलक पुढे जातोय. 124 धावा. शेवटचे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धाब्यांची गरज. काय मॅच झाली आहे जबरदस्त. 12 चेंडू 35 धाब्यांची मॅच आता 2 बॉल 2 वरती आली आहे. अकुटप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू स्लाइस केलाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी आलाय. विजय चौकार. शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका.